गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीटू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील बोर्ड पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। दर्शक हो नमस्कार, वेधक मध्ये स्वागत आहे। मी प्रशांत आराध्य। उजनी अपडेट 13 मे 2024। उजनी धरण हे सध्या -49% अशा स्थितीकडे आपली वाटचाल करते। सकाळी धरण -48.44% होतं। धरणातून 6000 क्युसेकनं भीमा नदीच्या पात्रात पाणी सोडलं जाते, जे पाणी पंढरपूर तालुक्यामध्ये पोहोचलेलं आहे। दरम्यान 10 मे पासून उजनी धरणातून पाणी सोडलं जात आहे आणि उद्या 14 मे रोजी धरण -50% अशा स्थितीमध्ये असेल। वजा पातळीमधली 50 धरण हे उद्या 14 मे रोजी गाठेल। दरम्यान 10 मे पासून पाणी सोडलं जात आहे। 10 मे रोजी जेव्हा पाणी सोडलं जातं तेव्हा धरण होतं -44.69% आणि आज धरण आहे 48.44%। म्हणजे जवळपास 4% पाणी हे कमी झालेलं आहे आणि धरणातून रोजच 6000 क्युसेक नसं साधारणपणे 9 ते 10 दिवस पाणी सोडलं जाईल, तेव्हा हे धरण 56 ते 57% वजा स्थितीमध्ये असणार आहे। मागील 24 तासामध्ये धरणावर 1 मिलीमीटर पावसाची नोंद आहे, अवकाळी पावसाची। त्यामुळे एकूण पाऊस 2023च्या पावसाळ्यापासून या धरणावर 472 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। दरम्यान उन्हाची तीव्रता जास्त असल्यामुळे बाष्पीभवनही वेगानं होते। 7.0 मिलीमीटर म्हणजे 0.72 दशलक्ष घनमीटर पाण्याचं बाष्पीभवन मागील 24 तासामध्ये नोंदलं गेलेलं आहे। धरणामधला एकूण पाणी साठा हा सध्या 37.71 TMC इतका आहे आणि मृत साठ्यातील 25.95 TMC पाण्याचा वापर यंदा झालेला आहे। 2023च्या पावसाळ्यात कमी पाऊस झाल्यामुळे धरण 60%च भरू शकलं होतं। लाभक्षेत्रातही पाऊस कमी पडला, त्यामुळे सतत उजनीतून कालव्याद्वारे आणि नदी वाटे पाणी सोडलं गेलेलं आहे आणि सध्याही सोलापूरसह पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला, शिरभावी योजना व भीमा नदीकाठच्या पाणी योजनांकरता पाणी सोडलं जात आहे। त्यामुळं धरणाची स्थिती ही खालावली आणि ते धरण आता -50 पर्यंत आलेलं आहे।